रोबोटिक्स आणि मोशन. रोबोटिक्स हे टेक्नॉलॉजीमधील एक क्षेत्र आहे जिथे आपण रोबोट म्हणून ओळखले जाणारे मशीन्स तयार करतो. रोबोट एक असे मशीन आहे जे स्वतः किंवा माणसाच्या मार्गदर्शनाखाली काम करू शकते. ही कामे सोपी असू शकतात, जसे की खेळणे उचलणे किंवा शस्त्रक्रिया करणे यासारखे क्लिष्ट देखील. लोकांना मदत करणे हे ध्येय आहे, विशेषतः धोकादायक, अवघड किंवा पुनरावृत्ती करणारी कामे करण्यात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, विशेषतः जेव्हा गतीचा विचार केला जातो. रोबोटिक्स अँड मोशनमधील मोशन भाग रोबोटच्या त्यांच्या वातावरणात फिरण्याच्या क्षमतेचा संदर्भ देतो. रोबोट उपयुक्त होण्यासाठी त्यांना बऱ्याचदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नॅव्हिगेट करणे, अडथळे टाळणे, वस्तू उचलणे किंवा इतर मार्गांनी भौतिक जगाशी संवाद साधणे आवश्यक असते. इथूनच मोशन अस्तित्वात येते. मोशन समजून घेण्यासाठी रोबोट्स सेन्सर, पूर्व प्रोग्राम केलेल्या सूचना आणि काही वेळा मागील अनुभवांमधून शिकलेली माहिती यांचे मिश्रण वापरतात. हे त्यांना त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात हालचाल कशी करायची आणि संवाद कसा करायचा हे निर्धारित करण्यात मदत करते. उदाहरणार्थ, रोबोटला नाजूक वस्तू उचलताना किती फोर्स लावावा किंवा असमान भूभागावर चालताना स्वतःला बॅलन्स कसे करावे याची गणना करण्याची आवश्यकता असू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स मोशनसाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी वापरतात. उदाहरणार्थ, रोबोट व्हॅक्यूम क्लीनर एखाद्या खोलीभोवती फिरण्यासाठी चाकांचा वापर करू शकतो, तर कारखान्यातील रोबोट भाग एकत्र करण्यासाठी आर्म्सचा वापर करू शकतो. असे फरक असूनही सर्व रोबोट्स मोशन प्राप्त करण्यासाठी हार्डवेअर जसे की मोटर्स आणि सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर जसे की अल्गोरिदम आणि AI यांच्या संयोजनावर अवलंबून असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर रोबोटिक्स अँड मोशन म्हणजे रोबोट तयार करणे आणि त्यांना जगात हालचाल कशी करावी आणि संवाद कसा साधावा हे शिकवणे. हे एक आकर्षक क्षेत्र आहे जे इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स आणि AIच्या घटकांना एकत्र करते. तर AI रोबोट्सना त्यांचे वातावरण समजून घेण्यास, निर्णय घेण्यास, त्यांच्या अनुभवांमधून शिकण्यास आणि माणसाशी संवाद साधण्यास मदत करते. हे एखाद्या रोबोटच्या मेंदूसारखे आहे जे त्याला स्मार्ट आणि उपयुक्त मार्गाने नॅव्हिगेट करण्यास आणि जगाशी संवाद साधण्यास मदत करते.